Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English topic 2.2 Two Fables. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये टू फेबल्स या लेसनचे लँग्वेज स्टडी या ठिकाणी मी लर्न केलेली होती. लँग्वेज स्टडीमध्ये पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स तीनही काळाचे प्रकार या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले होते आणि त्यावरून वर्बची रूपं या ठिकाणी एक्सप्लेन केलेली होती. आज या ठिकाणी ॲक्टिव्हिटी लाईव्ह इंग्लिश हा टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत. यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, रीड दिस मेनू कार्ड केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो द कार्ड. या ठिकाणी हे एक मेनू कार्ड दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे एक हॉटेलचं मेनू कार्ड आहे आणि या मेनू कार्डमध्ये काय काय राईट केलेले हे या ठिकाणी मी रीड करते. मेनू कार्डमध्ये सुरुवातीला दिलेले रेग्युलर थाली. मग रेग्युलर थालीमध्ये काय काय आहे तर प्लेन राईस, मसाला भात, चपाती, जवार बाजरा भाकरी, दाल, 2 व्हेजिटेबल्स, कढी, कोशिंबीर, पापड, भजी आणि दही. या रेग्युलर थालीची प्राईज आहे 160. त्यानंतर डिलक्स थाली आहे, त्याची प्राईज आहे 230. त्यात डिलक्स थालीमध्ये काय काय सर्व करतील ते सूप, जिरा राईस, मसाला भात, चपाती, जवार बाजरा राईस, भाकरी, 3 व्हेजिटेबल्स, दाल, सोलकढी, भजी, आळू वडी, कोशिंबीर वडी, सुरेली वडी, कोशिंबीर, पापड, दही आणि 1 वाटी स्वीट. अशा प्रकारे डिलक्स थालीमध्ये आपल्याला हे सर्व पदार्थ या ठिकाणी मिळतील आणि त्याची प्राईज आहे 230. त्यानंतर स्वीटमध्ये इथे काय काय आहे तर श्रीखंड आहे, आम्रखंड आहे. श्रीखंड आणि आम्रखंड या दोन्हींपैकी काही घेतलं तर त्याची प्राईज आहे 30 रुपीज. त्यानंतर बासुंदी, त्याची प्राईज आहे 40 रुपीज. गुलाबजामुन प्राईज आहे 30 रुपीज. आमरस, त्याची प्राईज आहे 40 रुपीज. आमरस हा सिजनेबल मिळतो. पुरणपोळी, त्याची प्राईज आहे 30 रुपीज. उकडीचे मोदक, त्याची प्राईज आहे 40 रुपीज. हे स्वीटमध्ये आहे. त्यानंतर मराठी झटका, याच्यामध्ये काय काय तर झुणका भाकर वीट ठेचा, प्राईज आहे 90 रुपीज. मटकी उसळ आहे 40 रुपीज. त्यानंतर भरली वांगी आहेत 40 रुपीज. बटर आहे 10 रुपीज. दही वाटी आहे 20 रुपीज. त्यानंतर उपवास स्पेशल, उपवास असेल तर त्याच्यासाठी स्पेशल पदार्थ आहेत. साबुदाणा वडा 50 रुपीज. साबुदाणा खिचडी 40 रुपीज आणि उपवास कचोरी 50 रुपीज. अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी हे मेनू कार्ड इथं तयार केलेलं आहे आणि या मेनू कार्डमध्ये काय काय हे या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला खाली काही क्वेश्चन्स दिलेली आहेत. या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन दिलेली आहे, गेस द मीनिंग ऑफ मेनू कार्ड. सेकंड आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ अ मेनू कार्ड. थर्ड आहे, इज दिस मेनू कार्ड इज इंग्लिश ऑर मराठी, डिस्कस. आणि फोर्थ आहे, लिस्ट ॲट लिस्ट 5 इंग्लिश और 5 मराठी वर्ड्स फ्रॉम द कार्ड सेपरेटली. हे क्वेश्चन या ठिकाणी दिलेले. या क्वेश्चनचे आन्सर्स माझ्या नोटबुकमध्ये तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी मी क्वेश्चन आणि आन्सर्स राईट डाऊन केलेली आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे किंवा ए आहे, गेस द मीनिंग ऑफ मेनू कार्ड. या मेनू कार्डमध्ये काय काय या ठिकाणी मेनू कार्डमध्ये काय काय देण्यात आलेलं आहे तर मेनू कार्ड इज द लिस्ट ऑफ डिशेस दॅट कॅन बी सर्व ॲट अ मील. या मेनू कार्ड या शब्दाचा अर्थ काय. मेनू कार्ड, गेस द मीनिंग ऑफ मेनू कार्ड. मेनू कार्ड या शब्दाचा अर्थ काय तर मेनू कार्ड इज द लिस्ट ऑफ डिशेस. मेनू कार्ड म्हणजे असं कार्ड की ज्याच्यामध्ये लिस्ट ऑफ डिश, कोणकोणत्या डिशेस आहे त्याची लिस्ट या ठिकाणी लिहिलेली असते. दॅट कॅन बी सर्व ॲट अ मील. आणि त्याचबरोबर कोणत्या प्रकारचं जेवण आहे हेही या ठिकाणी त्या मेनू कार्डमध्ये राईट डाऊन केलेलं असतं. अशा प्रकारे मेनू कार्डचा अर्थ या ठिकाणी होतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ अ मेनू कार्ड. मेनू कार्डचा हेतू काय. मेनू कार्ड हेल्प द डिनर टू चूज अँड ऑर्डर द फूड आयटम. मेनू कार्ड हॉटेलमध्ये ठेवण्याचा पर्पज असा की तुम्हाला तुमच्या आवडीचं, तुमच्या मनासारखं, तुमच्या पसंतीचा पदार्थ या ठिकाणी तुम्ही खाऊ शकतात. त्याचप्रमाणे नेक्स्ट क्वेश्चन आहे, इज दिस मेनू कार्ड इन इंग्लिश ऑर मराठी, डिस्कस. मेनू कार्ड हे इंग्लिशमध्ये
किंवा मराठीमध्ये असायला पाहिजे का याच्यावर चर्चा करा. द मेनू कार्ड इज इन इंग्लिश स्क्रिप्ट. मेनू कार्डची जी स्क्रिप्ट राहते म्हणजे लिहिण्याची जी शैली असते ती इंग्लिशमध्ये असते. बट द नेम ऑफ ऑलमोस्ट ऑल फूड आयटम आर इन हिंदी. परंतु त्याचे शब्द जे असतात हे मात्र हिंदी असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे लिस्ट ॲटलिस्ट 5 इंग्लिश और 5 मराठी वर्ड्स फ्रॉम द कार्ड सेपरेटली. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला त्या कार्डमध्ये जे शब्द वापरले जातात त्या शब्दांची लिस्ट या ठिकाणी तयार करायची. त्याच्यात जे इंग्लिश शब्द वापरले जातात ते 5 शब्द या ठिकाणी लिहायचे आणि जे मराठी शब्द वापरले जातात तेही 5 मराठी शब्द या ठिकाणी राईट डाऊन करायचे. त्यांची लिस्ट ही तयार करायची. मग इंग्लिश वर्डमध्ये कोणते वर्ड वापरतात? रेग्युलर, व्हेजिटेबल, डिलक्स, स्वीट, सूप, बटर हे इंग्लिश वर्ड या ठिकाणी वापरले जातात. मराठी वर्ड कोणते कोणते वापरतात? श्रीखंड, गुलाबजामुन, मटकी उसळ, पुरणपोळी, दहीवाटी, झुणका भाकर विथ ठेचा ही सर्व मराठी वर्ड या ठिकाणी यूज करण्यात येतात. तर अशा प्रकारे हे जे मेनू कार्ड आहे ह्या मेनू कार्डचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी मी केलं आहे आणि मेनू कार्डवरील जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनची आन्सर्स मी इथे एक्सप्लेन केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.